नाशिक रोड मधील बिटको रुग्णालयात डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। तर एका कर्मचाऱ्याला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे। डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना मारहाण करीत असताना तेथील सुरक्षा रक्षक कुठे होते? बिटको हॉस्पिटलमध्ये सुरक्षा रक्षक का तैनात करण्यात आले आहेत? बिटको हॉस्पिटलमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक गेट तयार करण्यात आले आहेत। तिथे सुरक्षा रक्षक असतात। सुरक्षा रक्षक पेशंटच्या नातेवाईकांची तपासणी करून पेशंट मध्ये का सोडत नाहीत? नाशिक महानगरपालिकेच्या बिटको शासकीय रुग्णालयात डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांच्यावर हल्ला करण्यात आलेल्या हल्लाखोरांना सुरक्षा रक्षकांनी का पकडले नाही? त्यांची ती जबाबदारी नव्हती का? असं एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। नेमका काय प्रकार घडला पाहूयात बिटको रुग्णालयात सविस्तर। नाशिक महानगरपालिकेचा नाशिक रोड परिसरातील हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांच्यावरती हल्ला करण्यात आला। हल्ल्याच्या निषेधार्थ व्यक्त करत रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, सेविका व वॉर्ड बॉय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून धरणे आंदोलन केले। रुग्णावर उपचार होत नसल्याचा आरोप करून रुग्ण व त्याच्या मुलाने डॉक्टरांना मारहाण करून महिला डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली। पहिल्या मजल्यावरील अपघात विभाग अभय रमणलाल संघवी यांना दाखल करण्यात आले होते। यावेळी डॉक्टरांनी त्यांना उपचार करून एक्स-रे काढण्यासाठी सांगितले होते। एक्स-रे विभागात तळमजल्यावर असल्याने रुग्णाच्या मुलाने आम्हाला जाणून बुजून त्रास देत आहात, आमच्यावर योग्य उपचार होत नाही असं म्हणून परिचारिका हिरा गांगुर्डे व तेथील सेविका श्रीमती धुमाळ यांना जीवे मारण्याची धमकी दिली। यावेळी तिथे रुग्ण तपासणीसाठी आलेले डॉक्टर जितेंद्र घणेश्वर यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली व या अपघात विभागाची तोडफोड केली। या ठिकाणी पोलीस चौकी तात्काळ देण्यात यावी व हल्लेखोरांना कडक शासन करावे अशी मागणी आंदोलनात केली आहे। नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वसुदेव काळे हे तपास करीत आहेत। अतिशय दुर्दैवी प्रकार झालेला आहे, म्हणजे पेशंटला सगळं अटेंड करून देखील आपल्यावरती जर असा हल्ला होत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे। या पेशंटच्या नातेवाईकांविरुद्ध आता गुन्हा नोंदवण्याचं काम सुरू आहे। काही प्रश्न नाही, पण याच्यातले पॉझिटिव्ह गोष्ट अशी निघाली आहे की आता DCP मॅडमचा फोन होता आणि त्या आपले गिरी साहेबांशी बोलून आपल्याला पोलीस चौकी आता कायमस्वरूपी मंजूर झालेली आहे आणि विसर्जन झाल्यानंतर 19 तारखेपासून आपल्याकडे कायमस्वरूपी पोलीस 24 आवर्स